नमस्कार मंडळी. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक सिंपल असा साधा सोपा डाएट प्लॅन शेअर करणार आहे, जो तुम्हाला फॉलो करायचा आहे 21 दिवसांसाठी. म्हणजे किती तर 3 आठवड्यांसाठी तुम्हाला हा फॉलो करायचा आहे आणि तुम्ही 3 आठवड्यामध्ये तुमचं 10 किलोपर्यंत 10 ते 15 किलोपर्यंत वजन कमी करू शकणार आहात. म्हणजे काय, तर या महिन्यातला एक आठवडा आणि पुढच्या महिन्यातले 15 दिवस म्हणजे दिवाळीच्या आधी, कारण 15 तारखेनंतरच आपली ऑक्टोबरमध्ये दिवाळी सुरू होत आहे आणि दिवाळीपर्यंत अगदी परफेक्ट आणि फिट असं तुम्ही दिसू शकणार आहात. छान अशी मेंटेन फिगर तुमची होणार आहे आणि दिवाळीला स्किन देखील चांगली ग्लो करेल. मस्त असं वेट लॉस तुम्ही अचीव करू शकता दिवाळीपर्यंत आणि दिवाळीला अगदी हवे तसे हवे ते कपडे तुम्ही छान वेअर करू शकता आणि स्किन देखील तुमची चांगली उठून दिसेल, ग्लो करेल आणि चांगली चमकणार आहे. तर मग अजिबात उशीर न करता लगेच आपला डाएट प्लॅन जाणून घेणार आहोत. तर सकाळी मॉर्निंग ड्रिंक मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे सिंपल असं एक ड्रिंक. त्याच्यामध्ये तुम्ही एका ग्लासमध्ये एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक पेपर पावडर आणि थोडीशी चिमूटभर हळद घालायची आणि ते कोमट पाणी तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक म्हणून, मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक म्हणून ते ड्रिंक तुम्हाला सकाळी सकाळी घ्यायचं आहे. दुसरा जो ऑप्शन आहे तुमच्यासाठी तो असणार आहे दालचिनीचं पाणी, ज्याच्यामध्ये तुम्हाला दालचिनी पाण्यामध्ये उकळवायची आहे आणि ते पाणी तुम्हाला प्यायचंय. तर हे दोन ऑप्शन तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक म्हणून होते. तर हे दोन्ही तुम्हाला घ्यायचे बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी. नंतर तुम्ही ब्रेकफास्ट करणार आहात. तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही घेणार आहात दुधी भोपळ्याचा चिला, ज्याच्यामध्ये दुधी भोपळा तुम्हाला किसून घ्यायचा आहे, बेसन ऍड करायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ ऍड करू शकता आणि हे सगळं मिक्स करून त्याच्यापासून तुम्ही थालीपीठासारखं थापून घेऊन तो चिला तुम्ही एक बनवायचा आहे आणि तो तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या चटणी सोबत तुम्ही ते खाऊ शकता. दह्यासोबत जरी खाल्लं तरी सुद्धा चालणार आहे. दुसरा जो ऑप्शन आहे तुमच्यासाठी ब्रेकफास्टसाठी तो म्हणजे व्हेजिटेबल सँडविचचा असणार आहे. तर व्हेजिटेबल सँडविचची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन तुम्ही चेक करा किंवा सिंपल अशी रेसिपी इथे व्हिडिओमध्ये शेअर करते, ती तुम्ही बघा. खूप सिंपल असं भरपूर सारे व्हेजिटेबल्स ऍड करून ते सँडविच तुम्ही बनवायचे. इथे तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड दोन्हीतला कोणताही ब्रेड वापरू शकता. तर हे दोन ऑप्शन तुमच्या ब्रेकफास्टसाठी असणार आहेत. नंतर तुम्ही मिड मॉर्निंगला जर भूक लागली, म्हणजे दुपारच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाश्त्याच्या मध्ये जर तुम्हाला भूक लागली, तर त्या दरम्यान तुम्ही लस्सी, ताक किंवा दही खाऊ शकता. आता लस्सी वगैरे ताक तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची साखर किंवा मीठ तुम्हाला ऍड करायचं नाहीये. थोडीशी पुदिन्याची पानं वगैरे तुम्ही ऍड करू शकता. आलं वगैरे घालायचं असेल तरी थोडंसं घाला किंवा पिंक सॉल्ट वापरू शकता थोडंफार. आणि अशा पद्धतीने तुम्ही ते घ्यायचं आहे ताक वगैरे. किंवा जर हे नसेल घ्यायचं तर तुम्ही या व्यतिरिक्त तुम्ही एक कोणतंही सीझनल फ्रूट जे तुमच्या इथं मिळतं ते तुम्ही खायचंय. बस इतकं तुम्ही घेतलं तरी भरपूर आहे. यानंतर तुम्हाला करायचं आहे दुपारचं जेवण. दुपारचं जेवण तुम्ही 1च्या दरम्यान करायचंय आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय घेणार आहात, तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही मस्त अशी प्रोटीन आणि फायबरने भरलेली सिंपल अगदी बनवायला अशी पनीर बिर्याणी. आता पनीर बिर्याणी कशी बनवायची, थोडंसं दही घ्यायचं, त्याच्यामध्ये चिकन मॅरिनेट करतो तसं पनीर मॅरिनेट करायचं. आपले काही जे मसाले आपण ऍड करतो, कांदा टोमॅटो वगैरे ते ऍड करायचं आणि इथे तुम्ही ब्राऊन राईसच वापरावा असं काही नाही. इथे तुम्ही 10 चमचे नॉर्मल आपला पांढरा भात जो असतो तो जरी वापरला, जसं बासमती तांदूळ आपण म्हणतो बिर्याणीसाठी वापरतो, तो वापरला तरी देखील चालणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बिर्याणी बनवा पनीरची. पनीर तुम्ही इथे घेऊ शकता 100 ग्रॅम आणि त्याची भरपूर त्याच्यामधून तुम्हाला प्रोटीन मिळेल. वेगवेगळे जर भाज्या ऍड केल्या तर फायबर मिळेल आणि मस्त अशी प्रोटीन फायबर युक्त पनीर बिर्याणी तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. सॅलड मध्ये तुम्ही कांदा टोमॅटो वगैरे घालून रायता बनवा आणि तो घ्या. काकडी वगैरे ऍड करा. यानंतर जर हा ऑप्शन नको असेल किंवा हा ऑप्शन तुम्हाला नेक्स्ट वेळी दुसरा घ्यायचा असेल कोणता, तर तुमच्यासाठी नेक्स्ट ऑप्शन हा असणार आहे, जिथे तुम्ही पनीरची भुर्जी बनवू शकता. आणि पनीरची भुर्जी देखील अगदी सिंपल वेने बनवतात आणि ती देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देखील देते मी. तर ती भुर्जी बनवा. त्याच्यासोबत तुम्ही 2 ब्राऊन ब्रेड खाऊ शकता किंवा मल्टीग्रेन ब्रेड खाऊ शकता. आणि जर ब्रेड नसेल खायचं, काहीतरी पोट भरीचं दुपारच्या वेळी आपल्याला हवं असतं, तर इथे तुम्ही एक फुलका किंवा एक मीडियम साईजची ज्वारीची भाकरी तुम्ही खाऊ शकता
किंवा बाजरीची कोणतीही तुम्ही नाचणीची वगैरे जरी खाल्ली म्हणजे रागीची तरी देखील चालणार आहे, किंवा ओट्सची रोटी कोणत्याही पद्धतीची तुम्ही रोटी इथे खायची आहे, फुलक्याच्या साईजची एक. बस एवढंच तुम्हाला दुपारच्या जेवणात घ्यायचंय. यानंतर तुम्ही डायरेक्ट इव्हनिंगला, तर इव्हनिंगला देखील आपल्याला भूक लागते. इव्हनिंग स्नॅक्सला काही ना काही खाण्याची इच्छा असतेच. पण यावेळी तुम्ही घेणार आहात ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, माचा टी किंवा कोणताही हर्बल टी तुम्ही घ्यायचाय आणि त्याच्यासोबत तुम्ही 1 चमचा भरून सीड मिक्स घेणार आहात, ज्याच्यामध्ये असणार आहे पंपकिन सीड्स असू शकतात, सनफ्लॉवर सीड्स किंवा मेलन सीड्स, कोणतेही सीड्स. त्यासोबत थोडंसं तुम्ही 2 एक डेट्स खाल्ला किंवा 2 वॉलनट खाल्ले, 5 भिजवलेले बदाम खाल्ले तरी देखील चालणार आहे. तर हे तुम्ही इव्हनिंगच्या वेळी घेऊ शकता. या व्यतिरिक्त जास्तीचं काही खाण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही या पद्धतीचे ड्रिंक जरी घेतले तरी देखील थोडंसं पोट भरल्यासारखं होतं. आणि बऱ्याचदा काय असतं, भूक नसते, तहान असते. त्यामुळे जर अगदीच सारखी भूक लागत असेल या डाएटच्या दरम्यान, तर तुम्ही त्यावेळी कोमट पाणी करून प्या, जेणेकरून पोट तुमचं सतत भरलेलं राहील आणि तुम्हाला एक्स्ट्राची अजिबात भूक लागणार नाही, एक्स्ट्राची बिलकुल तुम्हाला क्रेविंग होणार नाही. तर या पद्धतीचा तुम्हाला आहार ठेवायचा आहे आणि मध्ये आधी भूक लागली तर तुम्हाला भरपूर पाणी प्यायचे, बॉडीला चांगलं हायड्रेट ठेवायचंय. तर हे झालं तुमचं इव्हनिंगचं. यानंतर आपलं आता शेवटचं जे उरतं ते म्हणजे रात्रीचं डिनर. म्हणजे काय, तर रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणामध्ये आपण थोडंसं हलकं आणि लाईट असं जेवण ठेवणार आहोत, जे आपल्याला लवकर आणि वेळेत करायचं आहे. वेळेत म्हणजे किती, तर तुम्हाला 8च्या आधी तुमचं रात्रीचं जेवण कंप्लीट झालं पाहिजे. 8च्या नंतर आपण काहीही खाणार नाही आहोत, कारण आपल्याला वजन कमी करायचे आणि सोबतच आपल्याला दिवाळीपर्यंत फॅट देखील लॉस करायचे आहे. फॅट जर लॉस करायचे असेल तर रात्रीचं उशिरा खाणं आपल्याला सगळ्यात आधी बंद करावं लागतं. रात्रीच्या सवयींवरती 2-3 डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत, ज्याच्यामध्ये रात्रीचा आहार कोणता असावा, रात्रीच्या कोणत्या चुकीच्या सवयी किंवा बरेच असे व्हिडिओ आहेत जे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तुम्ही जाऊन नक्की ते चेक करा. त्याचे थंबनेल इथे मी शेअर करते. ते बघा आणि ते व्हिडिओ नक्की चेक करा. त्याचा तुम्हाला चांगला बेनिफिट होऊ शकतो. तर रात्रीच्या आहारामध्ये आपण अगदी सिंपल गोष्टी, हलक्या गोष्टी घेणार आहे आणि त्या 8च्या आधी. 8च्या नंतर तुम्ही काहीही खायचं नाहीये. कोणत्याही पद्धतीचं सॉलिड फूड आपल्याला अव्हॉइड करायचंय, कारण आपल्याला बेली फॅट देखील लॉस करायची, म्हणजे इंच लॉस देखील करायचा आहे दिवाळीपर्यंत. तर मग आता रात्रीच्या आहारामध्ये आपण काय घेणार आहोत, तर पहिला ऑप्शन तुमच्यासाठी असणार आहे तो म्हणजे पनीर टिक्का. तर पनीर टिक्कासाठी देखील इथे तुम्ही 100 ग्रॅम पनीर वापरू शकता आणि त्याच्यावर जसं की आपण पनीर टिक्का कसा बनवतो तुम्हाला माहीतच आहे. दही वगैरे घालून मॅरिनेट करायचं, ते थोडंसं शॅलो फ्राय करायचं, खूप लो ऑइलमध्ये नॉनस्टिक पॅनवरती करा. त्याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची, कांदा अशा पद्धतीचे व्हेजीज लावून ते तुम्ही एन्जॉय करू शकता पनीर टिक्का. किंवा मग जरा पनीर टिक्का नसेल घ्यायचा, आता पनीर बऱ्यापैकी महाग असतं, तर आपण ते डेली प्रेफर नाही करू शकत. मग त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे टोमॅटो सूप किंवा कोणतंही सूप जे तुम्ही घरी बनवू शकता. ते सूप इझिली तुम्ही प्रेफर करू शकता. जसं की टोमॅटो सूपची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. अगदी इझी, सिंपल आणि टेस्टी असं असणारं ते टोमॅटो सूपची रेसिपी आहे. तर ती जाऊन तुम्ही चेक करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते टोमॅटो सूपची रेसिपी मिळेल. नक्की ते बघा. अगदी 5च मिनिटात बनतं, हलकं, टेस्टी आणि अगदी पोटभरीचं असं आहे. तर टोमॅटो सूप घ्या किंवा ब्रोकोली सूप घ्या. जे सूप तुम्हाला कोणतं बनवता येईल ते तुम्ही कोणतंही सूप एन्जॉय करू शकता. यानंतर नेक्स्ट जो तिसरा ऑप्शन आहे, ज्यांना आता एखाद वेळी सूप नाही घ्यायचं, त्यांच्यासाठी तुम्ही बेसनचा चिला, अगदी सोपा आणि इझी, प्रोटीनयुक्त भरपूर असा असणारा बेसनचा चिला. सगळेच आपण घरामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन लोकांच्या घरात सगळ्यांच्या घरी बेसनाची पोळी ही बनतेच. त्यामुळे मग तुम्ही बेसनचा चिला रात्रीच्या डिनरमध्ये घेऊ शकता. एक खायचा आहे, त्याच्यासोबत दही खावा, चटणी खावा, काहीही खावा. आता हा झाला तिसरा ऑप्शन. आता ज्यांना हा तिसरा ऑप्शन देखील नाही घ्यायचा रात्रीच्या डिनरमध्ये, त्यांच्यासाठी चौथा आणि शेवटचा ऑप्शन असणार आहे नो ब्रेड सँडविच. नो ब्रेड सँडविच हे देखील बेसनापासूनच बनतं, ज्याच्यामध्ये आपण बेसनचं बॅटर यूज करतो. त्याच्यामध्ये भाज्या वापरा, थोडंसं किसलेलं पनीर वापरा आणि मस्तपैकी जे सँडविच मेकर असतं, इथे इमेज दाखवते आणि इथे मी व्हिडिओच्या खाली मे बी टॅग केलेले मिळतील. तर ते टॅग केलेल्या प्रोडक्टमध्ये जर तुम्ही जाऊन चेक केलं तर तिथे तुम्हाला ते सँडविच मेकर दिसेल. त्या पद्धतीचंच सँडविच मेकर घ्यायचं. दुसरं जे राउंडवालं मिळतं डीमार्ट्सला वगैरे,
तर ते घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये व्यवस्थित बनत नाही, सँडविच ही बनत नाही, ब्रेडवाला सँडविच देखील बनत नाही आणि हे देखील बनत नाही. तर इथे मी जे टॅग करते ना ते तुम्ही घ्या, त्याच्यातलं सँडविच मेकर तुम्ही आणा आणि त्याच्यामध्ये तुम्ही एनी टाइम कोणतंही सँडविच आरामात बनवू शकता. अगदी हॉटेलसारखं सँडविच जर बनवायचं असेल तर. आणि याच बरोबर माझे जे वॉच आहेत, आता हे जे वॉच आहे हे तुम्ही पाहू शकता. तर हे एक आहे आणि दुसरं एक आहे व्हॅन हाऊसेनचं. तर दोन्ही आता बऱ्याच मला काही काही कमेंट सुद्धा होत्या की वॉचचे लिंक द्या वगैरे, तर ते देखील मी ते टॅग करते. फ्लिपकार्ट वरून मी दोन्हीही वॉच घेतले होते. ऍक्च्युली गिफ्ट आहेत हे मला माझ्या बर्थडेसाठी. म्हणजे ते देखील माझ्या लास्ट अॅनिव्हर्सरीला माझ्या हसबंडने गिफ्ट केलं होतं आणि हे देखील गिफ्टच केलेले आहे त्यांनी. तर दोन्ही सुद्धा मी टॅग करते. तुम्ही ते नक्की बाय करा जाऊन. अगदी युनिक आणि रिच असं लुक देणारे हे दोन्ही वॉच आहेत. तर हे जे आहे ते सिल्वरमध्ये आहे आणि ते जे आहे ते ट्रेंडिंग आहे, म्हणजे अजूनही ट्रेंडिंग आहे, रोज गोल्ड कलरचे वॉचेस. तर ते आहे ते. तर नक्की तुम्ही देखील बाय करा. तर आपला आता लास्ट ऑप्शन होता, मी भरकटले त्या ऑप्शनवरून. तर लास्टचा आपला ऑप्शन होता सँडविचचा. जसं की नो ब्रेड सँडविच जे बेसन पासून तुम्ही बनवू शकता. इथे रेसिपी मी व्हिडिओमध्ये शेअर करते. ती रेसिपी चेक करा आणि तसं तुम्ही ते फोर्थ ऑप्शन बनवा तुम्ही. अगदी सोपे आणि इझी असे हे चारही डिनरचे ऑप्शन आहेत. यानंतर रात्री झोपायच्या आधी तुम्ही घेणार आहात कॅमोमाईल टी. स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी, बॉडीला हलकं फील करण्यासाठी, अगदी फ्रेश दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर देखील तुम्हाला अगदी फ्रेश आणि एकदम हॅपी वाटणार आहे जर ही कॅमोमाईल टी पिऊन तुम्ही झोपलात, कारण अगदी बॉडीतला संपूर्ण स्ट्रेस रिलीज करते ही टी. तर ती तुम्ही नक्की आणून ठेवा. ऑनलाईन मिळते, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि त्यासोबतच इथे प्रोडक्ट टॅग करते मी, तर ते तुम्ही जाऊन बाय करा. अगदी कमी किमतीमध्ये मिळते कॅमोमाईल टी, ऑनलाईन आहे अवेलेबल. ती बाय करा आणि रोज रात्री झोपायच्या आधी नक्की प्रेफर करा. बघा तुमच्या वजनात आणि फॅट मध्ये देखील तुम्हाला फरक दिसेल. याचबरोबर तुमच्या बॉडीतला स्ट्रेस देखील रिलीज होईल आणि झोप जर नसेल येत, झोप न येण्याची समस्या तुम्हाला असेल, तर झोप देखील यायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीचा आपला हा दिवसभराचा 21 दिवसांचा म्हणजे 3 आठवड्यांचा हा डाएट प्लॅन होता 15 किलो वजन कमी करण्यासाठी. तर या दिवाळीला तुम्हाला देखील अगदी फिट आणि परफेक्ट दिसायचं असेल तर उद्यापासूनच हा डाएट प्लॅन तुम्ही सुरू करा आणि पूर्ण 21 दिवसांमध्ये तुम्ही अगदी फिट आणि परफेक्ट व्हाल. 15 किलो पर्यंत वजन तुम्ही देखील कमी करू शकाल. तर आशा करते नेहमीप्रमाणे हा डाएट प्लॅन देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल. आवडला असेल तर भरपूर प्रेम द्या, एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारा प्रतिसाद द्या, चांगल्या चांगल्या कमेंट्स करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये विचारा. मी त्याचे आन्सर नक्कीच करेन. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स. धन्यवाद.